नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शालार्थ प्रणालीमधून वेतन व भत्ते घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। शालार्थ प्रणाली अंतर्गत वेतन व भत्ते घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 20/3/2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की शालार्थ प्रणाली अंतर्गत वेतन व भत्ते घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ ID आदेश कार्यालयीन अभिलेखाप्रमाणे असले संदर्भात खातरजमा करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आलेले आहेत। माहे जुलै 2025 व त्यानंतरच्या कालावधीमध्ये राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यताबाबतच्या संचिका, शालार्थ मान्यता आदेशांच्या संचिका व आदेशांच्या प्रती प्राप्त झाल्या आहेत किंवा कसे, तसेच सदरील मान्यता आदेश हे कार्यालयाकडून निर्गमित झालेले आहेत का याबाबतची खातरजमा करण्याबाबत संबंधितांना कळविण्यात आले आहेत। तसेच दिनांक 18/11/2016 पासून शालार्थ ID मान्यता आदेश देण्याबाबतची कार्यपद्धती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। सदर तारखेच्या नंतर ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे नावे शालार्थ प्रणाली अंतर्गत नाव नमूद करण्यात आलेले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या शालार्थ मान्यता आदेशाची प्रत वरिष्ठ कार्यालयांकडून निर्गमित करण्यात आलेली आहे किंवा कसे याबाबत खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांबाबत काही संशय अथवा कागदपत्रे जुळत नसतील तर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।